तर मग नमस्कार मंडळी, कसं काय काय चाललंय? आशा आहे सर्वजण मस्त असतील. तर मग आजचा दिवस 15 नोव्हेंबर, खूप दिवसांपासून IPLचं मार्केट जरा गरम होत होतं. IPLचं मार्केट गरम, जरा क्रिकेटमध्ये चाललेली खळबळ वगैरे ह्या सर्व गोष्टींमुळे थोडं मार्केट गरम होत होतं. ते एक जरा नाही का, जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. तर खरंच ती वेळ आलीच. सर्व आपल्या भावांना आज अपडेट्स वगैरे बऱ्याच मिळाल्या. बरेच कट्टर फॅन्स होते, त्यांना समाधान भेटलं, कोणाला दुःख झालं, कोणाचा आनंद वाढला, कोणत्या एखाद्या टीमची बल्ले बल्ले झाली, कोणाची नैया डूब गई, किसी की नैया डूब गई. बघत आहे आता सगळ्या टीमांचे आपण स्क्वॉड वगैरे चेक करूया, नक्की कोणते कोणते ट्रेड वगैरे झाले तुम्ही बघितलेच असाल, पण एक जस्ट ओव्हरव्ह्यू करून घेऊया आपण, नक्की काय काय झालं आहे वगैरे एकदा. आणि तुमचं त्यावर मतं वगैरे सांगा मला, नक्की काय वगैरे झालं आहे कोणत्या टीमचं वगैरे. बरेच ट्रेड वगैरे झाले यावेळेस. म्हणजे असा मी पहिला सीझन बघितला की ज्याच्यात एवढे ट्रेड होऊन गेले. ऑलमोस्ट काहीतरी 10 ट्रेड झालेत. 10 ट्रेड, ज्यामध्ये मुंबई इन्वॉल्व आहे 3 ट्रेडमध्ये. मुंबईने स्वतःने 3 ट्रेड केले. यांनी राजस्थाननी 2, CSKनी 1, दिल्लीनी 1 केला वाटतं, अजून लखनौनी 1 केला. बरेच 10 ट्रेड होऊन गेले रे ह्यावेळेस. 10 ट्रेड ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ऑप्शनमध्ये प्लेअरला यूज द्यायचं नव्हतं यावेळेस. माहिती होतं की ते प्लेअरची प्राईज ही त्याला म्हणजे नाही का, एक त्याला जज नाही करत ती तिथं प्राईज, त्याला शोभत नाही ती प्राईज तिथं. म्हणून मग माहिती ना, आता 2 करोडमध्ये जर शार्दूल ठाकूर भेटतोय तर घेऊन घ्या. शर्फेन रदरफोर्ड 2.6 भेटतोय, घेऊन घ्या. मयंक मार्कंडे स्वस्तात आहे, घेऊन घ्या. रवींद्र जडेजा 14 करोडमध्ये आणि श्याम करन भेटतोय, घेऊन टाका. त्याच्या बदल्यामध्ये घेऊन टाकू आपण इकडं संजू सॅमसन एकदम. नंतर शमी ऑप्शनमध्ये गेला तर शमी थोडासा पीक फॉर्मला चालू आहे, म्हणून मग थोडासा पैसा पण तिकडं तगडा भेटला असता. म्हणून मी या सगळ्या गोष्टींचा विचार करून बऱ्याच टीमांनी अगोदरच नाही का स्वतःची जी टीम आहे अगोदरच ऑलमोस्ट बनवून टाकल्यात. पण काही टीमांनी बरेचसे एकदम त्यांचे लेजंडरी प्लेअर वगैरे सोडून दिलेत. बघू आपण एक एक करून नक्की कोणी कोण सोडलं, कोणी कोणाला ठेवलं वगैरे, या सर्व गोष्टी हळूहळू करून एक एक गोष्टींचं बघू. सर्वात पहिले आपण चेन्नई सुपर किंग्सवर बद्दल बोलूया. इथं फर्स्ट चेन्नईचाच होता, म्हणून मी डायरेक्ट चेन्नईपासून स्टार्ट करतो. ठीक आहे. चेन्नई इथं कॅप्टन महेंद्रसिंग धोनी म्हटलेलं आहे, पण ह्या सीझनला चेन्नईने ऑफिशियली अनाऊन्स करून दिलं आहे की ऋतुराज गायकवाड कॅप्टन असणार आहे. त्यांचा कोच स्टीफन फ्लेमिंग. ठीक आहे, हे काही आपल्या एवढी मेन गोष्ट नाही. मेन गोष्ट अनकॅप प्लेअर, सगळ्यात मोठा अनकॅप प्लेअर महेंद्रसिंग धोनी हा पुन्हा एकदा रिटेन झालेला आहे. मे बी हे लास्ट सीझन राहू शकतं, अजून एक सीझन खेळू शकतो, डोंट नो. त्याबद्दल कोणीच सांगू शकत नाही. मिड सीझनमधनं जाऊ शकतो. मध्ये जर रूमर्स आलेले होते की ह्या सीझनमधनंच धोनी सोडून देणार आहे वगैरे, या गोष्टी समथिंग खूप 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 काही आलेलं होतं. पण मग आपण त्याला जज करू ही गोष्ट खूप हे झाली नाही का, म्हणून मग आपण काही त्याविषयी बोलणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत खेळाचा आनंद घ्या. तो गेल्यानंतर पस्तावशाल व्यक्ती गेल्यानंतर खूप दुःख होतं. म्हणून मग जोपर्यंत आहे तोपर्यंत खेळाचा त्याचा आनंद घेऊन घ्या. एक मॅच खेळेल, 10 मॅच खेळेल, डोंट नो, हाय एन्जॉय करा. ठीक आहे. तर विकेट किपर बॅटर अनकॅप प्लेअर म्हणून धोनी घेऊन टाकलेला आहे. CSKने पुन्हा एकदा रिटर्न केलेला आहे धोनीला. संजू सॅमसन, इथं फोटो नाही आहे, पण संजू सॅमसन हा ऑफिशियली CSKमध्ये येऊन गेलेला आहे. ही काहीतरी 18 करोडची डील आहे मे बी. 18 करोडमध्ये याच्या बदल्यामध्ये प्लेअर स्वॅप झालेत. जडेजा 14 करोड आणि सॅम करन 2.6 करोड. ही अशी डील झालेली आहे संजू सॅमसनची आणि रवींद्र जडेजाची. तर संजू हा एक की फॅक्टर ठरू शकतो. आता आलेलाच आहे, तर बोलायला काही हरकत नाही होणार की
की फॅक्टर ठरू शकतो हा. एक गोष्ट आहे, संजू तुम्हाला ओपनिंग देऊन देणार आहे, तुम्ही त्याला मिडल ऑर्डर 3-4वर खेळायला सांगा, 3-4वर पण खेळून जाणार आहे. ऋतुराज इन केस नसला तिथं तुम्हाला कॅप्टनशिप पण संजू देऊन जाणार आहे. विकेट किपिंग, धोनी किती विकेट किपिंग वगैरे करेल वगैरे नाही माहीत आपल्या सीझनमध्ये, तर तो एक तुमच्याकडे चान्स आहे. म्हणून मग एक की प्लेअर झाला तो या सीझनमध्ये CSKचा. माहीत नाही आता पुढे नेक्स्ट CSK काय काय त्याच्यावर म्हणजे एक्सपेरिमेंट वगैरे CSK काय काय करणार ती गोष्टी माहीत नाही, पण बघू. होपफुली CSKच्या हितामध्ये ट्रेड झालेला असेल हा. ठीक आहे. नंतर कॅप्टन CSKचा धमाकेदार महाराष्ट्रीयन खेळाडू आपला ऋतुराज गायकवाडला रिटेन पुन्हा एकदा म्हणजे कॅप्टन आहे, रिटर्न झालाच तो. कन्सिस्टंटली खेळणं चालू आहे. फक्त स्वतःची इंजुरी वगैरे ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजे आणि बस कॅप्टनशिप करून CSKला त्यांचं पहिलं टायटल जिंकवण्यासाठी मदत झाली पाहिजे. डेवाल्ड ब्रेव्हिस हा म्हणजे ना CSKने जेव्हा ऑप्शनमध्ये अनसोल्ड गेला होता ना, खूप क्वेश्चन उठले होते, डेवाल्ड ब्रेव्हिस अनसोल्ड. आणि मला एक CSKची गोष्ट कळली नव्हती लास्ट ऑप्शनला, की CSKने जर म्हणजे आता राहुल त्रिपाठी वगैरे सगळेजण घेतले, ठीक आहे. ते RCBची टीम बघा, RCBने काही प्लेयर्स, RCBने जाऊ द्या, मुंबईने पण काही प्लेयर्स म्हणजे RCBने तो रोमारिओ शेपर्ड झाला, तो 2 करोडमध्ये घेतला. आणि CSKने राहुल त्रिपाठी हे असे प्लेयर 3.5-4 करोड, 5 करोड, 6 करोड. तो रोमारिओ शेपर्ड आला उरीत, ते समोरच्या बॉलरच्या फाटून हातात येते रे. आणि तुम्ही तो प्लेअर 2 करोडच्या याच्यात गेलेला आहे आणि त्याचा एवढा म्हणजे म्हणतो ना ते दरारा होऊन गेलेला आहे की हा आला की हा कोणाची फाळून जाईल नाही का, समोरच्या टीमची नाही माहीत राहत. म्हणजे एक पूर्ण एक राक्षस टाईपमध्ये राहतो ना, तसा होऊन गेला तो रोमारिओ शेपर्ड. आता ते फॉर्म वगैरे त्या गोष्टी थोड्याफार चालू राहतात, पण मग तो IPLमध्ये लई मारून जातो रे, लई. ते मुंबईने सोडून थोडी चुकी केली ती, पण मग ठीक आहे, मुंबई परत त्याला घेईल. मी तुम्हाला सांगतोय थोड्या दिवसात, थोडं थांबा, एखाद दुसरा सीझन जाऊ द्या, मुंबई परत घेणार त्याला. तर तेच सांगतो, CSKने लास्ट सीझनला अशा प्लेयरसाठी का नव्हती गेली CSK की जे एकदम पॉवर हिटिंग वगैरे. नंतर CSKने शोधून आणला डेवाल्ड ब्रेव्हिस रिप्लेसमेंट कोणाची आली होती, ऋतुराज नाही, गुरजनप्रीतची रिप्लेसमेंट आलेली होती वाटतं, बरोबर. आणि आयुष म्हात्रे रिप्लेसमेंट आलेला होता ऋतुराज गायकवाडचा. जर ऋतुराज इंजर्डच नसता झाला, ठीक आहे, तर आयुष म्हात्रे CSKला भेटलाच नसता. आणि या ऑप्शनमध्ये जर आयुष म्हात्रे आला असता तर नक्कीच कोणत्या तरी टीमकडे चालला गेला असता, नसता भेटला रे यांना. उर्विल पटेल पर रिप्लेसमेंट म्हणून आलेला होता. वंश बेदीची रिप्लेसमेंट होता मे बी उर्विल पटेल, नसता भेटला ना. अरे 28 बॉलमध्ये सेंचुरीची 28 बॉल, उर्विल पटेल. आयुष म्हात्रे यांनी हा आल्यापासून ओपनिंगला एकदम CSKचा असं होऊन गेलं होतं, येईल आणि किती चौके छक्के मारून जाणार हा हे माहीत नसायचं. डेवाल्ड ब्रेव्हिस पूर्ण मिडल ऑर्डर सांभाळून ठेवलेली डेवाल्ड ब्रेव्हिसनी CSKची. कसं काय अंशुल कंबोजांनी ऑलराऊंडरमध्ये ठेवला आहे, पण मी ऑलराऊंडर काही त्याला मानत नाही अजून. त्याचे काही एवढ्या इनिंग्स वगैरे बघितलेल्या नाही, हे वगैरे नाही अजून त्यांनी जज केलेलं ऑलराऊंडर म्हणून. पण मग बॉलिंगमध्ये भाऊचा जी लेंथ पडते ती एकदम जॉश हेजलवूडच्या लेवलचा माणूस बनत चालला आहे. तो बनला नाही अजून, बनत चालला आहे म्हटलं मी. चालला आहे आणि चालतोय आहे, त्याच्यात फरक आहे, समजून घ्या मित्रांनो. तर अंशुल कंबोज पुन्हा एकदा रिटर्न करण्यात आले. त्याच्याकडं त्याची स्किल वगैरे बघितलेत CSKने की एका टप्प्यावर बॉल टाकणं, कन्सिस्टंटली एक लेंथवर हिट करणं, ह्या गोष्टींमुळे केलेलं आहे. त्याला रिटेन पुन्हा एकदा करून टाकलेलं आहे CSKने. तो त्याचा स्विंग वगैरे बराच चांगला वगैरे पडतो, म्हणून मग CSKने त्याचं प्रॉमिसेबल असं वाटतोय CSKला, म्हणून CSKने पुन्हा एकदा अंशुल कंबोजला रिटेन करून घेतलं. जेमी ओव्हर्टन इंग्लिश ऑलराऊंडर आहे, हार्ड हिटिंग करतो, फास्ट बॉलिंगमध्ये पण खूप हे त्याचा, म्हणून तो पण एक चान्स आहे. म्हणजे ओपनिंग बॉलिंग पण करून देतो नाही का तुम्हाला स्टार्टिंगला, आणि मिडल ऑर्डरला पण थोडीफार बॉलिंग चांगली होऊन जाते. फटके खाऊन जाईल, डेथ बॉलर नाही तो, पण मग ठीक आहे. रामकृष्ण घोष महाराष्ट्राचा आहे, ऑलराऊंडर आहे, पुण्याच्या टीमकडनं खेळतो हा MPLमध्ये, म्हणून सर्वांना बऱ्याच जणांना माहिती असेल.
ऑलराऊंडर म्हटलेलं वगैरे अजून काही चान्स भेटलेला नाही भाऊला. जसा चान्स भेटेल तसा बघू आपण रामकृष्ण घोषचा नक्की काय होतं. नंतर शिवम दुबेचा ट्रेड झाला असताना तर हा बिगेस्ट एकदम हे झाला असता CSKसाठी, ब्लंडर म्हणतात ना तसा झाला असता. कारण बघा आता ओपनिंग जर तुम्ही धरली, आता हीच टीम बघूया आपण. ठीक आहे, आपण ॲज्युम करू ऋतुराज गायकवाड संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे. ठीक आहे, संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे दोघं ओपनिंगला आले. संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे ओपनिंग आले. ॲट 3 तुमचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडला 3लाच उतरायचं, तर ऋतुराज गायकवाड 3ला आला. ओके, ऋतुराज गायकवाड 3ला आला. ॲट 4 तुम्ही ठेवला तुमचा ॲट 4ला तुम्ही ठेवला शिवम दुबे ॲट 4 ठेवू नका, थांबा 1 मिनिट वेट. तुम्ही 4 नंबरला ठेवला तुम्ही डेवाल्ड ब्रेव्हिस. ठीक आहे, माझ्या हिशोबाने मी सांगतो डेवाल्ड ब्रेव्हिस 4वर उतरवून द्या. जर हे तिघांनी इनिंग जर आणली तर डेवाल्ड ब्रेव्हिस ती पूर्ण तोडू शकतो. डेवाल्ड ब्रेव्हिस आणि हे 4-5 मध्ये थोडेसे खालीवर करत राहा नाही का. 4-5 मध्ये चालू द्या दोघांना. एक कधी स्पिनिंग वगैरे असली तर मग शिवम दुबे, फास्ट बॉलिंग जर असली तर मग डेवाल्ड ब्रेव्हिस, थोडाफार नंबर खालीवर घेऊ शकतो. हे तुमचे टॉप 5 झाले. टॉप 6मध्ये CSK 6 नंबरला खेळणारा CSKकडं प्लेयर नाही आहे, समजून घ्या मित्रांनो. 6 नंबरला उतरायला CSKकडं प्लेयर नाही आहे. CSKला एक धमाकेदार ऑलराऊंडर लागणार आहे, जो की मला ह्या तिघांमध्ये पण नाही दिसत आहे. तिघांमध्ये जाऊ द्या, अंशुल कंबोज तर सोडूनच द्या तुम्ही, पण जेमी वॉल्टन आणि रामकृष्ण घोष तर नवीनच आहे, अजून डेब्यूट पण नाही म्हणून त्याला पण सोडून द्या. शिवम दुबे उतरणार आहे, तो 5पर्यंत तुमच्या जागा पॅक झालेला आहे. ठीक आहे, 5पर्यंत तुमच्या जागा पॅक होत आहेत. मग तुम्ही जेमी वॉल्टन, मी तर म्हणतो नाही. ठीक आहे, जेमी वॉल्टनपेक्षा तुमच्याकडे जर तुम्हाला ऑप्शनमध्ये जर तुम्हाला कॅमरॉन ग्रीन जर भेटला, भाई कॅमरॉन ग्रीन इथं आला तर विचार करा. शिवम दुबेला ॲट 5 ठेवा. ॲट 6 तुम्ही डेवाल्ड ब्रेव्हिस देऊन द्या, फिनिशर रोल देऊन द्या डेवाल्ड ब्रेव्हिसला. कॅमरॉन ग्रीनला फिनिशर रोल नका देऊ तुम्ही. कॅमरॉन ग्रीनला तुम्ही ॲट 4 उतरवून द्या. मुंबईने बी उतरवलं होतं ना, सेंचुरी मारून गेला तो पोऱ्या. उतरवू शकता तुम्ही, चान्स घ्या ना, काही हरकत नाही. ऑल आऊट जा यार. तुमच्याकडे म्हणजे ना ठेवण्यासाठी काही फायदा नाही आहे CSK. तुम्ही उगाच नाही का प्लेयर, आता तुही वेळ गेली की तुम्ही संपलेले प्लेयर घेशाल आणि पुन्हा ते मार्केट बनवशाल नाही का. नाही ती वेळ, आता क्रिकेट बरंच पुढे पोहोचून गेलेलं आहे आणि तुम्हाला प्लेयर्स असे लागणार आहेत की जे T20 क्रिकेटचा खरा अर्थ जाणताय, जे खरंच T20 क्रिकेट खेळतायत. पहिल्या ओव्हरपासून पहिल्या बॉलपासून मारतायत. विचार नाही करत आहे की पहिल्या 2 ओव्हरीत पूर्ण टीम ऑल आऊट होईल, नाही तर 20 ओव्हरीत समोरची टीम फाडून ठेवेल, हा विचार करतायत. थोडा विचार करा CSK. ठीक आहे, ॲट 6पर्यंत 6 नंबरला समजून घ्या कॅमरॉन ग्रीन कोण होता, हे ग्लेन मॅक्सवेलच्या मागे लागलेले. का ग्लेन मॅक्सवेलच्या मागे लागले? ठीक आहे, तो तुम्हाला स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर देईल. अरे पण तो तुम्हाला बॅटिंगमध्ये खाऊन जाईल ना यार, थोडा तर विचार करा. त्याचा चान्स नसतो. तो बॅटिंगमध्ये किती खेळेल, तो 1 मॅच खेळेल आणि 10 मॅच एकदम नाही का आपण म्हणतो एकदम प्रॉपर हागून देईल नाही का. अरे काय राव ना. आणि तो ट्रेड करत होते 4.5 करोडमध्ये, खाली बुकट त्याच्या मागे 4.5 मध्ये. तो बेस्ट प्राईजवर भेटला तर घेऊन टाका, उगाच नाही तर मग जागा भरून ठेवू नका. कॅमरॉन ग्रीनच्या पुरेपूर मागे चालली जा CSK. जर तुम्हाला इथं जर रसल रिलीज झालाय, रसल जर भेटून गेला ना तुम्हाला इथं, बस संपली समोरची टीम. ठीक आहे, रसल भेटला तर एकदम बेस्ट होऊन जाईल. नंतर ॲट 7 थाला ॲट 7. ॲट 8 नंबरला मी म्हणतो तुम्हाला तिथं जेमी वॉल्टन तिथं ठेवण्याचं एक कारण तुम्हाला फास्ट बॉलिंग देऊ शकतो. ठीक आहे, आता इथं जेमी वॉल्टन उतरवला जाईल. एक नूर अहमद ॲट 9. ठीक आहे, मला अजून 2 बॉलर हवेत. माझ्याकडे स्पिन बॉलिंग नाही आहे. CSK इकडं स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर पण नाही आहे. जडेजा चालला गेलेला आहे. आता स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर पाहिजे आपल्याला. स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर कोणीच नाही आहे CSKला, तो शोधणं आहे. आता ह्या ऑप्शनमध्ये आता किती जण उतरले तर आता लिस्टमध्ये बघू आपण कोण कुठे जाऊ शकतं. आता इथं श्रेयस गोपाळ म्हटलं आहे, पण श्रेयस गोपाल नाही उतरवणार कारण की नूर अहमद एक स्पिनर होऊन जातो, रिस्पिनर, म्हणून श्रेयस गोपाल नाही उतरणार. खलील अहमद फिक्स आहे. खलील अहमद किंवा नेथन एलिस. जर जेमी वॉल्टन नाही खेळवला तर नेथन एलिस नाही खेळवला तर जेमी वॉल्टन आहे. दोघांपैकी एक फिक्स आहे. इथं खलील आणि अंशुल फास्ट बॉलिंग सांभाळतील 2. नंतर तिसरा बॉलर ह्या दोघांपैकी एक राहील. ठीक आहे, नंतर चौथा बॉलर एक तुमचा स्पिनर नूर अहमद.
5वा बॉलर म्हणजे तुमचा एक ऑलराऊंडर स्पिनर राहील आणि एक तुम्हाला एक अजून बॉलर ठेवावा लागला कोणता तरी एक मे बी अजून ऑलराऊंडर वगैरे मे बी येऊ शकतो कोणी तो. तर अशा प्रकारे CSKने एवढी टीम ठेवलेली आहे. त्यांचा सोडलेले प्लेयर्स वगैरे बघू, यांच्यापैकी तुम्हाला काय वाटतं ते सांगत चला. तर बघा मित्रांनो, तुम्हाला लिस्ट दिसतच असेल, दिसते ना सर्वांना लिस्ट? नक्की ठीक आहे. तर CSKने डेव्हॉन कॉन्वे रिलीज करून दिला आहे, कारण की डेव्हॉन कॉन्वेची टीममध्ये जागाच बनत नव्हती आणि डेव्हॉन कॉन्वेचा तो CSKला गेम दिसलाच नाही की तो T20मध्ये बसेल. स्टार्टिंगला तो खूप कन्सिस्टंट होता, पण नंतर त्याचा काही गेम दिसलेला नाही. राहुल त्रिपाठीला CSKने घेतलं होतं, वाटलं होतं की तो 3 नंबरला येऊन समोरची टीम फाडून ठेवेल, पण मग इथं CSKचीच फाडली गेली. शेख राशीद यंग टॅलेंट होतं, चान्स कमी भेटला, पण मग त्या चान्सवर खरं उतरावं लागेल. तुम्हाला चान्स जास्त भेटणार नाही आहे, कारण खूप प्लेयर येत आहेत मार्केटमध्ये, म्हणून जागा कमी आहेत आणि प्लेयर्स खूप आहेत. म्हणून तुम्ही स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी जो पण संधी भेटेल तिथं तुम्ही उतरावं लागेल, नाहीतर मग तुम्हाला असं रिलीज करण्यात येईल. वंश बेदी DPLमध्ये जबरदस्त खेळतो, इथं रिलीज व्हायला नको होता, कारण की एकदम प्रॉपर क्रिकेट नाही का, एकदम ठोकायचे कामं करतात ना, तो वंश बेदी. छोटा पॅकेट बडा धमाका असा होता, पण मग CSKने सोडलं. होपफुली त्याला परत ऑप्शनमध्ये घेऊन घेईल CSK. आंद्रे सिद्धार्थ याचा आहे, चेन्नईकडचाच आहे तो पण, म्हणजे डोमेस्टिक टीमकडचा, तमिळनाडूचा. CSKने त्याला सोडलं आहे, पण मग तुम्हाला सांगतो ऑप्शनमध्ये CSK परत आंद्रे सिद्धार्थ घेऊन टाकणार आहे. रचिन रवींद्र म्हणजे ना रचिन रवींद्र आणि CSK सोबत रचिन रवींद्र स्कॅम करून गेला. तर मी स्कॅम याच्यासाठी म्हणतोय की कारण की पूर्ण IPLमध्ये 2025च्या CSKने त्याला खेळवलं. ठीक आहे, तुला भाऊ खेळवलं आहे, तुझी जबाबदारी काय बनते? येऊन ठोक. तू काय करतोय? टुचूक. अरे काय खेळतोय तू? माणूस आहे का यार तू? तुला काय माणसं आहे यार, म्हणजे नाही का जीव घ्यायची कामं करत होतं त्या CSKची. म्हणजे स्टार्टिंगपासूनच लावायची कामं नाही का एकदम पद्धतशीर, म्हणजे स्टार्टिंगवाले तर लावताच आहे, मधलेवाले बी लावून देत होते अजून CSKचे. अशा प्रकारे पूर्ण CSK लागून ती CSK डाऊनला आली रे. म्हणून ते रचिन रवींद्र तिथं मारली आणि तो भाऊ तिथून निघला. आणि ती कोणती लीग होती अरे, ती दुबईची का US ची लीग होती कोणती तरी, तर त्या लीगमध्ये जाऊन अरे वाकडे तिकडे हुनून शॉट मारत होता रे पहिल्या बॉलपासून. पहिले 2-3 बॉल तर सलग चक्के मारायचा हा. याच्यात कोणतं भूत आलं होतं काय? CSKने याला पैसे कमी दिले सीझनमध्ये या पता भाई, म्हणजे त्याला माहितीच होतं असं मी नवीन प्लेअर आणले CSKने, जाता ठोकूनच जाऊ. काय राव, ठीक आहे चला, होपफुली काही प्लेअरबद्दल बोलायचं नाही आपल्याला. रविचंद्रन अश्विन रिटायर होऊन गेलेला आहे, म्हणून ती 10 करोडची पर्स तर CSKच्या डायरेक्ट खिशात बसून गेलेली आहे. विजय शंकर वाटलं नव्हतं रिलीज करेल CSK, कारण त्याच्या मागच्या सीझनला एकदम पद्धतशीर दरवेळेस विजय शंकर आला का CSK पळायची, पण सोडून दिला आहे. मे बी CSK काहीतरी वेगळा प्लॅन करत असेल, समथिंग कुकिंग. सॅम करन ट्रेड करून दिला आहे. सॅम करन ट्रेड नव्हता व्हायला पाहिजे, कारण नाही यार, सॅम करन नव्हता ट्रेड व्हायला पाहिजे, नाही म्हणतो मी तरी, नाही सांगतो सॅम करन नव्हता ट्रेड व्हायला पाहिजे. तुम्हाला बॅटिंगमध्ये गरज पडल्यावर तो तुम्हाला ओपनिंग देत होता, तुम्हाला मिडल ऑर्डर 3वर खेळू शकतो, तो 4वर खेळू शकतो, तुम्हाला फिनिशिंग रोल देऊ शकतो. बॉलिंगमध्ये तो पहिल्या बॉलपासून बॉलिंग करू शकतो, तुम्हाला डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करू शकतो, तो मिडल ऑर्डर बॉलिंग करू शकतो. नाही सोडू शकत तुम्ही असे प्लेयर यार. सॅम करनची प्राईस इथं कमी आपल्याला, म्हणजे त्याला 2.6मध्ये का 4मध्येच तो दिला गेलेला आहे, पण तो तुम्हाला सांगतो त्या कोणतं ऑप्शन झालं होतं ते, म्हणजे 2022च वाटतं, 22 का 23चं, तिथं हायस्ट विकला गेला होता रे, पंजाबनीच घेतला होता. ठीक आहे, पंजाब कोणते पण प्लेअर कधी बी घेऊन टाकते हायस्ट प्राईजवर, त्याच्यावर नाही विश्वास ठेवायचा. पण एक सांगतो तुम्हाला की म्हणजे सॅम करन नव्हता जायला पाहिजे. रवींद्र जडेजाची एक गोष्ट सांगू शकतो मी, माझ्या मनाला अशी पटते त्यानुसार मी एक सांगतो. जडेजाचे वर्ष उरले 2 किंवा 3, ठीक आहे, किती फिट राहील हे मी सांगू शकत नाही, किंवा जडेजा अजून सांगू शकत नाही. तो उद्या बी रिटायर होऊ शकतो, नाही तर अजून 5-6 वर्ष बी खेळून जाणार आहे, हे अजून कन्फर्म नाही. पण जो सध्याचा फॉर्म जो होता ना, तो जडेजाचा, म्हणजे T20 क्रिकेट नव्हतं उरलेलं रे, जी T20 क्रिकेटला गरज होती. कारण की तुम्ही लास्ट सीझनला बघितलं असेल की जडेजाला
जो उतरवलेला होता ना, म्हणजे जडेजाला कंटिन्युअस 4 आणि 5 नंबरवर उतरवत होते. नंबर 4 नंबर 5 नंबर 4 नंबर 5. पण जडेजाकडनं जी अपेक्षा होती ना, म्हणजे 50s वगैरे केल्या जडेजाने, असं नाही की केल्या नाहीत, पण ज्या स्ट्राईक रेटनी करायच्या होत्या वगैरे त्या सर्व गोष्टी नाही होत होत्या. आता ते एकाच प्लेअरला ब्लेम देऊन नाही चालणार, कारण की पूर्ण टीमच एकदम ढूस होऊन गेलेली होती सीझनमध्ये CSKची. पण मग नाही बोलू शकत आपण जडेजाला पण मग तेवढी एक गोष्ट होती की ठीक आहे, जडेजाचा ट्रेड समजू शकतो, तिकडे जाऊन त्याला कॅप्टनशिप वगैरे भेटेल वगैरे या गोष्टी. पण मग सॅम करनचं म्हणू शकतो आपण की सॅम करन ठेवला पाहिजे होता. यंग होता एकदम, आणि तो कॅप्टन तर CSK करणार नाही, पण मग तरी बी एक होता तुमच्याकडे आउटसाईड चान्स की इंजर्ड झाला वगैरे किंवा सांभाळू शकतो तो एक. दीपक हुड्डा द लेजंड, कालच सांगितलं होतं मी, दीपक हुड्डा रिलीज होऊन जाणार आहे. कमलेश नागरकोटी, हां मला आवडायचा हा प्लेअर कमलेश नागरकोटी, भारी बॉलिंग होतं करायचा, का सोडला काय माहिती. मतीशा पती राणा सोडून दिला, यांचे इंटरनल काहीतरी वाद झालेले, काहीतरी बोलाबाली वगैरे काहीतरी झालेलं असेल नक्कीच, त्यामुळे मतीशा पती राणाला सोडून दिलं. मी बोललो होतो की तो RRच्या वाटेवर दिसतोय. मला असं नाही वाटत की आता मतीशा पती राणा CSKला परत भेटेल. CSKने आता ते मतीशा पती राणाची आशा सोडून द्यावी, तो ऑप्शनमध्ये परत भेटेल असं. तो गेला तर मुंबई त्याला खाऊन जाईल, आणि नाही खाल्लं कोणी तर त्याला कोलकाता खाऊन जाईल. कोलकाताकडं पण हायेस्ट पर्स आहे, आणि जर यांनी कोणी नाही खाल्ला तर त्या पंजाबकडचं पर्स असले ते पंजाब खाऊन जाईल. नाही भेटणार तुम्हाला परत, आता रडत बसा. चला, या अशा प्रकारे CSKची टीम आहे. तर 43.40 करोड CSK इकडे उरलेले सर्वांना होपफुली दिसत असतील. ठीक आहे, 9 स्लॉट उरलेले, 9 जणांना 43 करोड वाटायचे आहेत. ते 9 जणं कोण कोण राहतील, काय राहतील, आता पुढे बघू आपण. ठीक आहे, म्हणजे एक फास्ट बॉलर ऑलराऊंडर लागतोय, आणि एक स्पिनरची एकदम सक्त जरूरत आहे नाही, एकदम म्हणतो आपण, एकदम गरजच आहे CSKला. चला नेक्स्ट टीम बघू आपण. दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली, येस. KL राहुलचा खूप अफवा वगैरे आलेला होता की KL राहुलला ट्रेड वगैरे करतील वगैरे, ह्या गोष्टी. ट्रेड झाला नाही, किंवा दिल्लीला पाहिजे तसा भेटला नाही म्हणून दिल्लीने काही ट्रेड केला नाही, ह्या गोष्टी झालेल्या आहे. त्यानंतर करुण नायर. KL राहुल ह्या सीझनला कॅप्टन होण्याचे खूप 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 चान्सेस आहेत. म्हणजे अक्षर पटेलकडनं कॅप्टनशिप हिसकवली जाणार आहे एक प्रकारे, म्हणजे घेतली नाही जाणार, ती हिसकवणं म्हणताय ह्या भाषेत. ठीक आहे, KL राहुलला कॅप्टनशिप भेटू शकते, कारण त्याच्याशिवाय KL पण इथं थांबला नसता. KL पण एकदम मास्टर माइंड प्लेअर आहे, तो फक्त चेहऱ्यावरनं भोळा दिसतो, हाय नाही भोळा. ठीक आहे, चिल प्लेअर आहे, चांगला खेळला पाहिजे. मागच्या सीझनसारखे फक्त त्यांनी ते चिन्नास्वामीवर जे सेलिब्रेशन केलं त्याच्यानंतर पूर्ण टीमनी एकदम हक दिया था, वो ऐसे बोल सकते हम, तर तसं नाही काही केलं पाहिजे. तोपर्यंत टीम पूर्ण फॉर्मला होती, आणि त्या सेलिब्रेशन नंतर एकदम धूस, असं काही करू नका म्हणा आता पुन्हा एकदा. तर बघू आता कसं काय होतं. एक टीमचं आपण सगळं बघणार आहे, प्रत्येक टीमचं. तुम्ही फक्त लाईव्हला बनून राहा, मी सगळ्या टीमांचं सगळ्या गोष्टी सांगतो. करुण नायर 2.0 दिसला होता हे स्टार्टिंगच्या मॅचमध्ये, आणि करुण नायर 0.2 दिसत होता तो नंतरच्या मॅचेसमध्ये. ठीक आहे, तर करुण नायरला एक ना चान्स भेटला आहे, आता पुन्हा एकदा ऑप्शनमध्ये दिल्लीने ठेवून घेतलेला आहे. तर करुण नायरने ह्याच्यात आहे ना पूर्ण राडा घातला पाहिजे IPLमध्ये. एकदम डायरेक्ट ऑल आऊट चालला जाय भाई, जेवढा मारता येईल ना तेवढी मार समोरच्या टीमची. तुझ्याकडे ऑप्शनने उरला आहे, हे बाजूचा KL आहे ना, याला एक सोडून 10 टीमा बोलवून घेतील भाई. तुझ्याकडे ना टीम सोडली ना, जर तू फ्लॉप गेला तर नेक्स्ट सीझनमध्ये तुला म्हणजे सोडायला कमी करणार नाही, हे बघणार नाही. तुझे 300 रन होते की काय बोलणार होते, काहीच बघणार नाही. तू डायरेक्ट ऑल आऊट चालला जाय, सोडू नको कोणत्याच प्लेअरला. अभिषेक पोरेल भाई, म्हणजे काय बोलू याच्याबद्दल नाही का, खूप चान्सेस दिले ऋषभ नसताना पण, आणि ऋषभ अगोदर नसताना पण, आणि आता ऋषभ नाहीच आहे तरी बी चान्सेस दिले होते. पण अभिषेक पोरेल काय त्या संधींवर उतरत नाही आहे. हा माझ्या अंदाजे बंगालचा प्लेअर असेल,
ठीक आहे, पण मग उतरत नाही आहे. टॅलेंट खूप आहे, टॅलेंट नाही असं नाही, पण मग तो उतरत नाही आहे. ट्रिस्टन स्टब्सला राजस्थान मागत होती संजू सॅमसनच्या बदल्यात. अरे दिल्लीवालेचा तो मास्टर माइंड जो आहे तो काही गुडघ्यात घेऊन बसलेला आहे का? ट्रिस्टन स्टब्सला सोडेल असं? साऊथ आफ्रिकेचा नेक्स्ट सुपरस्टार आहे डेवाल्ड ब्रेविस सोबत, ठीक आहे, तो नाही सोडणार. अशा प्रकारे 4 बॅटर ठेवलेले आहे, के.एल. राहुल, करुण नायर, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स. याच्यापैकी ट्रिस्टन स्टब्स आणि के.एल. राहुल ऑलमोस्ट प्लेइंग 11 वाले कन्फर्म वाले प्लेअर आहे, ठीक आहे. कॅप्टन इथं म्हटलेलं आहे, इथं सी लावलेला आहे, पण हा सी काही राहणार नाही आहे. कॅप्टन अक्षर पटेल राहणार नाही मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर अक्षर पटेल ऑलराऊंडर, बापूला कॅप्टनशिपवरनं एकाच सीझन देऊन काढून टाकणं चुकीचं राहील. कॅप्टनशिप ठेवली पाहिजे 1-2 सीझन, मग बघू नेक्स्ट काय रिझल्ट वगैरे त्यानुसार काढली पाहिजे. पण असं एक सीझन काढून तुम्ही त्याचा फॉर्म वगैरे त्याचं जी मानसिकता राहते ना ती घालवून देशाल प्लेअरची, ठीक आहे. म्हणून मग बघा त्या गोष्टीवर दिल्लीवाल्यांना जर व्हिडिओ बघितली तर विचार करा, त्यांच्या ऑफिशियलवर जाऊन सांगा आमचा भूषणदादा सांगत होता असं. समीर रिझवीला चान्स दिलेत पण खेळला नाही, अशी काही गोष्ट होतेत. समीर रिझवीमुळे आशुतोष शर्माला प्लेइंग 11मध्ये चान्स मिळत नाही आहे. हे कडू सत्य एकदम, नाही का, कटू सत्य बोलते उसको. ते नाही का, चान्स मिळत नाही आशुतोष शर्माला प्लेइंग 11मध्ये. आणि ज्या दिवशी आशुतोष शर्माला चान्स मिळतो, आशुतोष शर्मा समोरच्या टीमचे एकदम काटा मोडून टाकतो एक प्रकारे, नाही का. म्हणून आशुतोष शर्माला प्लेइंग 11मध्ये चान्स दिलाच पाहिजे. प्लेइंग 11चाच प्लेअर येतो, तो काही इम्पॅक्ट प्लेअर नाही आहे. इम्पॅक्ट शब्दाला तुम्ही अनुसरून तुम्ही ते आशुतोष शर्माला नाही उतरवू शकत, म्हणून तुम्ही आशुतोष शर्माला प्लेइंग 11मध्येच उतरवा, ठीक आहे. समीर रिझवी, आशुतोष शर्मा दोघांना रिटर्न केलं आहे, चांगली गोष्ट ही. पण विपराज निगम मागच्या सीझनला जसा खेळला त्यानुसार रिटर्न होणं अपेक्षित होतं. अजय मंडल ऑलराऊंडर भाऊबद्दल काही जरा जास्त माहिती नाही आहे, पण बघू आपण त्याच्याबद्दल नक्कीच काही कळलं तर नक्कीच सांगेल तुम्हाला मी. त्रिपुरा विजय ऑलराऊंडर, ओके. माधव तिवारी आणि नितीश राणा यांनी ट्रेड करून आणलेला आहे मित्रांनो. नितीश राणाजी, दिग्वेश राठी आठवतंय का काही मित्रांनो? तर राणाजी, नितीश राणा राजस्थानकडनं रिटर्न केला आणि त्यांना डेव्हॉन फरेरा दिलेला आहे. मे बी मी करेक्ट असेल, डेव्हॉन फरेरा त्यांना दिलेला आहे. तर त्रिपुरा हे दोघं माहीत नाही, पण यांच्यात मला एक दिसते की यांनी डोमेस्टिक प्लेअरवर थोडा विश्वास दाखवला आहे. डोमेस्टिक प्लेअरवर नितीश राणाला पण बोलवून घेतलेलं आहे. दिल्ली का लडका दिल्ली के लिए खेलेगा, भले वो विराट ना हो वो नितीश हो. ठीक आहे, चला. ऑलराऊंडर बरेच ठेवलेले आहे, त्यात अक्षर पटेल, आशुतोष तर कन्फर्म प्लेइंग 11वाले प्लेअर आहे. विपराज निगम मी त्यांचा विश्वासू प्लेअर आहे, विपराज निगम, म्हणून राहून जाईल तो पण. त्यानंतर बॉलर्समध्ये द ग्रेट मिचेल स्टार्क ठेवलेला आहे, शंकाच नव्हती, ठेवलाच पाहिजे. कारण की तुम्ही त्या अजून 2-3 करोड जरी देऊन ठेवला असताना काहीच विषय नव्हता. एकदम विश्वासू आहे, मेन मॅचेसचा प्लेअर आहे, नक्कीच तुमचा फायदा होणार याच्यात. टी नटराजन, याला सोडायचे खूप चान्सेस होते, कारण की 10 करोडमध्ये घेतला होता आणि म्हणजे 10 मॅचेस पण पूर्ण खेळला नाही, म्हणून मग सोडायच्या मूडमध्ये होती. पण मग नंतर डोकं चाललं असेल, अरे नाही सोडू शकत, हा बाहेर गेला तर लय महाग विकला असेल, तसंच काही झालेलं आहे. पण मी सांगतो ह्या ऑप्शनला उतरला असताना 5 करोड 6 करोड नाही जास्त गेला असता, पण काय माहिती. चला, मुकेश कुमार कधीपासून गायब होऊन गेलेले आहेत, तर दिसले पाहिजे लवकरच दिल्लीकडनं छान खेळताना. दुष्मंता चेमिरा, याची बॉलिंग मस्त आहे, याची बॉलिंग करायच्या वेळेस. कुलदीप यादव ॲज युजल रिटर्न. याच्यापैकी बॉलिंगमध्ये कुलदीप यादव कन्फर्म, मुकेश कुमार, टी नटराजन दोघांपैकी एक कन्फर्म, मिचेल स्टार्क ऑलमोस्ट नाही, कोण बोललं रे, मीच म्हणतो सॉरी. मिचेल स्टार्क कन्फर्म राहील, 1 झाला, 2 झाला, हे लास्टचे शेवटचे 2 स्पॉट भरले तुमचे. नंतर ओपनिंग के.एल. राहुल ओपनिंगला पाठवता यायचा, ठीक आहे, आपल्या हिशोबाने पाठवून देऊ. के.एल. राहुलसोबत आपण ओपनिंगला पाठवू अभिषेक पोरेल. येस, मला की अभिषेक पोरेल आणि के.एल. राहुल लेफ्टी राईटी पाठवायचे. त्यानंतर मी 3 वर तुम्हाला करुण नायरला पाठवेल मी.
त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सला ॲट 4. ॲट 5 बापूला पाठवेल आणि ॲट 6ला मला आशुतोष शर्मा पाहिजे म्हणजे पाहिजे. तिकडं बाकी टीम जरी बसली तरी मला आशुतोष शर्मा 6 नंबरवर खेळलाच पाहिजे. त्यानंतर विपराज निगम ॲट 7. तो मला फास्ट स्पिन बी देऊन देतो. बापूचे 2 झाले, 2 बॉलिंग 7 झाले. 8 नंबरसाठी माझ्याकडे प्लेयर नाही आहे असं मी सांगतोय तुम्हाला. नाही, नितीश राणा राहिला ना मित्रांनो. सरका चलो शरको. मी म्हणतो आता अभिषेक पोरेल तू पण चालला जा. करुण नायर ओपनिंगला ये. ओपनिंगला येऊन तू धू. ठीक आहे, हा ओपनिंगला येऊन करुण नायर धुवेल. आणि करुण नायर आणि के एल राहुल. 3ला आपण नितीश राणा पाठवून देऊ. नितीश राणा, नंतर 4 स्टब्स, 5ला बापू, 6ला आशुतोष, 7ला विपराज. ठीक आहे, नंतर ॲट 6 झाले का 7 झाले असतील मे बी. 7 झालेत ना. 1 2 3 4 5 6 7. हां 7 झाले. 8 नंबर मी काही सांगत नाही, 8-9 सांगत नाही, पण 10-11 नक्कीच सांगतो. 10 नंबर माझा मिचेल स्टार्क, 11 नंबर माझा कुलदीप यादव. आता यापैकी तिघांपैकी कोणाला चूज करायचं 9 आणि 10साठी. मी गेलो तर माझ्याकडे फास्ट बॉलर मिचेल स्टार्क आहे, म्हणून मी मिचेल स्टार्क माझ्याकडे आहे. मग मी जाणार मुकेश कुमारकडे जाणार, कारण की राईट हँडेड बॉलर असेल. स्टार्टिंगला पण बॉलिंग करून घेतो, स्विंग करून घेतो, नंतर मग डेथ बॉलिंगला पण छान बॉलिंग वगैरे करतो, म्हणून मी मुकेश कुमार घेऊन घेईल. आणि मला एक फक्त फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर हवा आहे, जो की ऑप्शनमध्ये जर भेटला. जर तुम्हाला जर ऑप्शनमध्ये भेटूनच गेला चांगल्यापैकी, जर आंद्रे रसल भेटला, कॅमरॉन ग्रीन भेटला तर घेऊन टाका. तर वेल सेटल टीम आहे. काही टीममध्ये कमतरता नाही दिसत आहे, फक्त 2 जागा थोड्याशा रिकाम्या दिसत आहे, तेवढ्या भरल्या पाहिजे चांगल्या प्रकारे. आणि कुलदीपला जोडीला स्पिनर पाहिजे, एक वेस्ट स्पिनर, तो बघून घ्या तेवढा. एकच मिनटं मित्रांनो, आपण टीम बघायची आपल्याला. दिल्ली कॅपिटल्स. दिल्लीने कोणते प्लेयर्स सोडलेत? येस, तर दिल्ली कॅपिटल. येस, ओके. हां चला, दिल्ली कॅपिटल्समध्ये मित्रांनो दिल्लीने फॅब डुप्लेसिस सोडून दिलेला आहे. एज इश्यू असू शकतो हा, त्यामुळे सोडलं आहे. फिटनेस त्याचा अजून बी तसा आहे. जेक फ्रेझर मॅकगर्क याला नव्हतं सोडायला पाहिजे, पण मग सोडून दिलं. 1 सीझनसाठी रिटर्न असं नका करत जाऊ रे. ठीक आहे, नंतर डेवॉन फरेरा ट्रेड होऊन गेलेला आहे. त्याच्या बदले इकडं नितीश राणा आला. सैदिकुल्ला अटल, हा अफगाणिस्तानचा प्लेअर रिप्लेसमेंट म्हणून आणलेला होता. हाच इथं फरक जाणवला की CSKने पहिले बाजी मारून घेतली. स्टब्स आपला ब्रेविसला आणलं आणि यांना काही ब्रेविस भेटला नाही, म्हणून इकडं तो अटल आला. नंतर मानवनाथ कुमार सोडून दिलेला, मोहित शर्मा पण सोडून दिला, दर्शन नालकंडे पण सोडून दिलेला. 21 करोडची पर्स उरलेली आणि यांना 8 स्पॉट भरायची. 21 करोडची पर्स उरलेली. ऑलमोस्ट तुमचे 6 प्लेयर अजून कसे भरून टाकशाल तुम्ही 21 करोडमध्ये. तुम्हाला फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर पाहिजे, तर तुम्हाला एक रिस्ट स्पिनर किंवा लागेल वगैरे, तेवढं बघून घ्या. तेवढी एक गोष्ट. नंतर जाऊया आपण गुजरात टायटन्स. चला, गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल. या सीझनमध्ये पण शुभमन गिलच असेल. जॉर्ज बटलर ओपनिंगला सोडायला काही मूर्ख नाही. कुमार कुशाग्रा राहून जाणार होता, अरे वा. अनुज रावत, हां रे गया भाई तू भी. ग्लेन फिलिप्स सोडायचं नाव घेत होते, पण ग्लेन फिलिप्सन काही सोडलेला नाही आहे. निशांत सिंधू स्पिनर, अंडर-19 पासून पाहतो याला, छान बॉलिंग करतो. आता ACC एमर्जिंग एशिया कपमध्ये पण बघितलं असेल तुम्ही. वॉशिंग्टन सुंदरच्या ट्रेडच्या बऱ्याच CSK सोबत अफवा येत होत्यात, पण मग काही सक्सेसफुल झालेल्या नाही आहेत. ठीक आहे, इथं आता तो नंबर 4वर खेळायचं म्हणतात, कारण की शर्फेंद्र दडफर पण तिकडे चालले गेलेला आहे. नंतर येतो अर्शद खान. भाईनी 50 मारलेली होती, मला आठवते. छान करतो, छान खेळ. साई किशोर, इकॉनॉमिकल बॉलर. साई किशोर नाही, इकॉनॉमिकल बॉलर राहिलं पाहिजे होतं इथं. जयंत यादव, भाई जयंत यादव भी रख लिया इन्होंने.
आशिष नेहराचं डोकं दिसतं हे सर्व. साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी सोडलंच नाही बरं वाटतं. बरेच प्लेयर यांनी सोडलेलेच नाही आहे प्लेयर. बघा मित्रांनो. कगिसो रबाडा बॉलिंगमध्ये नाही सोडला. मोहम्मद सिराज नाही सोडला. प्रसिद्ध कृष्णा नाही सोडला. मानव सुतार नाही सोडला. गुरनूर सिंग ब्रार नाही सोडला. ईशांत शर्मा पण नाही सोडला. राहुल तेवतिया बी नाही सोडला. राशिद खान बी नाही सोडला. यांना स्वतःच्या टीमवर विश्वास होता पूर्णपणे. टीम हगणार नाही आहे. हीच टीम आपल्याला न्यायची पुढे. एक सीझन खराब गेला म्हणून काही होणार नाही. म्हणून पूर्ण टीम वेल पॅक दिसते मला. एकदम समोरच्या टीमची मारताना दिसते मला ही पण. ओपनिंग शुभमन गिल. ठीक आहे. गिल द मामला आहे. नंतर शुभमन गिल आणि जॉर्ज बटलर ओपनिंगला. ॲट थ्री बोला लवकर. ॲट 3ला कोण उतरायचं. ॲट 3 आपण पाठवून देऊ अनुज रावत. ठीक आहे ना. अनुज रावत उतरायचं मला. अनुज रावत वेल. अनुज रावत आहे बा. ठीक आहे. जॉर्ज बटलर ॲट 3 पण पाठवू शकता. अनुज रावतला ओपनिंगला करू शकतात. असं काही करून घ्या. नंतर ॲट 4 किंवा 3 साई सुदर्शन होता. ओके. साई सुदर्शनला 3ला पाठवूया. नंतर ॲट 4 माझा कुठे गेला. किधर गेला भाई तू. हा कुठे गेला. वॉशिंग्टन सुंदर. ॲट 4 वॉशिंग्टन सुंदर. नंतर ॲट 5ला शाहरुख द मामला आहे. शाहरुख ॲट 5. आणि ॲट 6 ग्लेन फिलिप्स आणि शाहरुखमध्ये थोडं मागे पुढे करून घ्या 5-6 नंतर 7 नंबरला एक स्पिनर हवा आहे मला. तो मी उतरवेल साई किशोर. ठीक आहे. साई किशोर आणि मोहम्मद अर्शद खान का. साई किशोर एक ठेवेल. दुसरा स्पिनर माझा असेल ॲट 6 झाले ना. 7 झाले. 8 नंबर आपला राशिद खान राहील. अजून एक स्पिनर हा एक झाला आणि वॉशिंग्टन झाला. नंतर ॲट 8 नंबर कगिसो रबाडा. ॲट 9 सिराज. 8, 9, 10, 11 उरलेत मित्रांनो. 10, 11 एक झाला. अरे तेवतिया को कैसे भूल गए है. ओ भाई सो रहे थे क्या. ठीक है. 1, 2, 3, 4 नाही 1. ग्लेन फिलिप्स काढतो मी. ग्लेन फिलिप्सच्या ऐवजी मी तेवतिया टाकून देतो मध्ये. ठीक आहे. 6 नंबर वगैरे. आणि वरती ठेवलेले बाकीचे जेवढे ठेवलेले प्लेयर्स तेवढे मी ठेवलेत. त्यानंतर बाकीचे अजून कोण राहिलं मग. 8, 9ला ना प्रसिद्ध कृष्णा यांना खूप आवडतो. प्रसिद्ध कृष्णा 10. आणि 11ला जर पिच बघून जर ईशांत शर्मा असला तर तो. नाहीतर मग अजून एक ऑलराऊंडर निशांत सिंधू घेऊन टाका. बॅटिंग बी देऊन जाईल तुम्हाला. तर अशा प्रकारे गुजरात टायटन्सची आपल्याला टीम बघायची. ती गुजरात टायटन्स कहाँ गए. येस टायटन इज हिअर. टायटन्सने कोणाकोणाला सोडलं. शर्फेंद्र रदरफोर्ड सोडून चुकी करून टाकली पुन्हा एकदा. वर्स्ट फ्रँचाईज म्हणू शकतो आपण हिला. कारण हिने हार्दिक पांड्या पण सोडून दिला होता अगोदर आणि पुन्हा तीच चुकी केली की आता शर्फेंद्र रदरफोर्ड सारखा म्हणून प्लेअर सोडून दिला आहे मित्रांनो. जेराल्ड कोइटजे सोडायचा नव्हता. सोडून दिला. कुलवंत खेजरोलिया पण सोडला. करीम जन्नत सोडला. दसून शनाका, महिपाल लोमरोन. याच्यामध्ये मला फक्त 2 प्लेयरचं होतं. शर्फेन आणि जेराल्ड कोइटजे हे दोघं नव्हते सोडायला पाहिजे. दोघं महत्त्वाचे होते. नव्हते सोडायला पाहिजे. थोडे चुकीचं झालं हे. आता यांना गरज तर नाही तशी. असं नाही का यांची टीम पूर्ण पॅक आहे. इथं कोणी येईल वगैरे अशी गरज नाही आहे. म्हणजे ऑलमोस्ट पॅक आहे. पण मग किती घेऊन जाणार आहे. घेऊन फक्त 12, 12.5, 13 करोडची पर्स आहे ऑलमोस्ट. 13 करोडची आणि 5 स्लॉट भरायचे होऊन जाईल यांचं बी. काही नाही. उगाच फक्त टेबलवर जाऊन बसायचे कामं यांना. कोलकाता नाईट रायडर्स कॅप्टन अजिंक्य रहाणे. चंद्रकांत पंडित कोच आहे त्यांचे. तर महाराष्ट्राचा वाघ आणखी एक अजिंक्य रहाणे कॅप्टन राहणार आहे पुन्हा एकदा. कालच बोललो होतो मी. नंतर रिंकू सिंग त्यांचा प्रॉमिसेबल प्लेअर आहे. नाही सोडणार. अंगक्रिश रघुवंशी विश्वासू प्लेअर आहे अजून एक.
हवी. मनीष पांडेला पण रिटेन करून घेतलं यांनी. मनीष पांडे वाटत नव्हता, काय माहिती रिटेन करून खेळवणार नाही. पण मग रोमन पॉवेल आले, याच्या इनिंगच जबरदस्त चालू, याला का सोडतील नाही का. आता रसल गेला तर यालाच ठेवावंच लागेल. ऑलराऊंडर थोडी जी वळायला लागली आता नाही का, लईच बोलून. अनुकुल रॉय ठेवलेला आहे. विश्वासू यांना फिल्डिंगमध्ये लागतोच प्लेयर एखाद दुसरा. रमनदीप सिंग मजाक पार्ट, प्लेयरसाठी काही तसं म्हणायचं नाही. रमनदीप सिंग छान आहे, नाही सोडला बरं झालं, अजून टॅलेंट चालू आहे. वैभव अरोरा लंबे फेकण्यासाठी तर लागेलच एखादा बॉलर. वैभव अरोरा आहेत. हर्षित राणा आहे, टीमचा एक चेहरा आहे, कसं सोडू शकतील. उमरान मलिक फोटो नाही आहे, पण फोटो हा स्पीडमध्ये थोडासा दिसणार नाही तुम्हाला, तो फास्ट बॉलिंगसाठी गेलेला आहे. सुनील नारायण रिटेन झालेला आहे. वरुण चक्रवर्ती रिटेन झाला आहे. यामध्ये मला फक्त वाटतं रिटेन कोण नव्हतं व्हायला पाहिजे. मनीष पांडे वाटत नव्हतं मला रिटेन होईल, पण तो रिटेन करून घेतला आहे. बरेच प्लेस यांनी सोडून दिलेत. बघू आपण कोणाकोणाला सोडलं आहे, कोणाकोणाला ठेवलं आहे. किसको छोड दिया. हां येस. तर मग मित्रांनो, यांचा 2021चा हिरो व्यंकटेश अय्यर, ज्याच्यामुळे हे फायनलला पोचले होते इयॉन मॉर्गनच्या कॅप्टनशिपमध्ये, त्या व्यंकटेश अय्यरला आणून सोडून दिलेलं आहे. मोईन अली सारखा प्लेअर सोडून दिला आहे. रेहमानुल्ला गुरबाज सोडून दिला. मयंक मार्कंडे, कालच्या लाईव्हमध्ये कोणी बघितले नसेल ना व्हिडिओ, भाई लोक जाऊन बघून घ्या. मी कालच सांगितलं होतं मयंक मार्कंडे मुंबई घेऊन झाली. आणि आता ऑप्शनमध्ये तुमच्याकडे राहुल चहर आलेला आहे, तो राहुल चहर पण मुंबई ऑप्शनमध्ये जाऊन घेऊन टाकणार आहे. लिहून घ्या एका पेपरवर, भूषणनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. मयंक मार्कंडेला पण ट्रेड होऊन गेला. आंद्रे रसेलला पण सोडून दिलं आहे. विश्वास उठून गेलेला आहे थोडासा. क्विंटन डिकॉक नव्हता सोडायला पाहिजे, तो पण सोडून दिला आहे. मूर्खपणा केला आहे यांनी हा थोडासा, क्विंटन डिकॉक सोडून. सिसोदिया पण सोडून दिलेला आहे. नंतर स्पेन्सर जॉन्सन ठीक आहे. अंडरिच नॉकिया नव्हता सोडायचा रे, तुमच्याकडे बॉलर नव्हता. आता ऑप्शनमध्ये जर गेला तर काय तोंड बोंबलत बसशाल का. नंतर चेतन साकरिया ठीक आहे. 64 करोड जे मेगा ऑप्शनमध्ये मी वाचलं की तरी 51 करोड घेऊन गेले हे दलिंदर, ही KKR, आणि ह्या ऑप्शनमध्ये आता घेऊन चालली आहे 64 करोड. इथं एवढे प्लेअर पण राहणार नाही, इथं 64 करोड घेऊन काय करणार आहे. स्वतःचेच प्लेअर स्वतःला देणार का परत. काय लावलं यार KKRनी. KKR असं नाही तयार, असं नाही चालणार. नेक्स्ट लखनऊ सुपर जायंट्स. हां येस, इथं सगळे मार्के नाही का, मार्के एकदम मार्के दिख रहे इधर सब. येऊन डायरेक्ट असं नाही का ते सुटणारी अशी. रिषभ पंत टोपाटोपा कसा पाहतोय तो. चला, रिषभ पंत कॅप्टन रिटर्न होणारच होता. कॅप्टन विकेट किपर आहे एडन मार्करम ओपनिंग छान केली होती लास्ट सीझनला, सलग 50 चालू होत्या. हां हिम्मत सिंग, याचाच फोटो दाखवला होता मी. हिम्मत सिंग अच्छा, फ्रीमध्ये पॉप्युलरिटी होऊन जाईल आपल्या चॅनलवर, जाऊ द्या. मॅथ्यू ब्रेडसिके हाले बेकार मारतो म्हणे असं ऐकलंय. तो काही स्टॅट्स आहे का तुझे. डेट ऑफ बर्थ, हां याचे बॅटिंग स्टॅट्स दिसत आहेत काहीतरी. एक मॅच 14 रन 14 ॲव्हरेज, 116चा स्ट्राईक रेट, 1 चौका 1 छक्का. नाही एवढं काही दिसत नाही आहे. थांबा चला जाऊ द्या. एकाच प्लेअरचं एवढं बघितलं बसलो ना, मला वेळ नाही पूर्ण सगळ्या टीम संपवायला. ठीक आहे. मॅथ्यू ब्रेडसिके ठेवून घेतला आहे. निकोलस पुरन नाही सोडणार होते रे, कॅप्टनशिप पण देणार होते, पण आता निकोलस पुरन आपला रिषभ पंत आला म्हणून दिली नाही निकोलस पुरनला. मिचल मार्श काय खेळत होता राव लखनौमध्ये, अजून बी खेळणार आहे होपफुली, त्याला काही सोडलेलं नाही. अब्दुल समद ठेवून घेतलेला आहे. शहबाज अहमद सारख्या प्लेयर्ससाठी मला एवढंच वाईट वाटतं की तो जो इम्पॅक्ट प्लेअर रूल आला आहे ना, साला दलिंदर सारखा रूल आलेला आहे. एकदम म्हणता ना ते टॅलेंट घालवायचा रूल आलेला आहे. हा रूल अजिबात नको हा इम्पॅक्ट प्लेअरचा, कारण की त्याच्यामुळे हे शहबाज अहमद सारखे प्लेअर आहे ना, हे पूर्ण जे पडद्यामागचे हिरोसारखे होऊन जातील. यांचं नाव कधीच पुढे येणार नाही. ही गोष्ट कायम सर्वांनी लक्षात ठेवा. कारण की तुम्ही बघा 2020पर्यंत 20-21पर्यंत हा RCBसाठी खेळत होता. RCBचा एक प्रॉपर मॅच विनर टाईपमध्ये होता रे. RCBला याने बऱ्याच मॅचेस जिंकवून दिले. पण मग आता तुम्ही बघशाल ना,
की आता जो रूल चालला ना त्या रूलमुळे जी ऑलराऊंडरची व्हॅल्यू आहे ना ती डायरेक्ट कमी होऊन गेलेली आहे. कारण आता प्रत्येक टीम काय व्हायली, बॅटिंग आली तर मग बॅटिंगच्या वेळेस एक एक बॅटर उतरवून घेईल, एक्स्ट्रा 6-7 बॅटर उतरवून घेईल आणि बॉलिंगमध्ये आला तर फक्त एक बॉलरवाला उतरवून घेईल आणि जर इनकेस गरज पडली तरच ऑलराऊंडर आणणार. अरे मग शेहबाज अहमद सारखे काय करतील? नाही यार, हे जरा चुकीचं ही गोष्ट नाही का. म्हणजे जज प्लेयरला हे होऊन जाते थोडंसं, नाही होणार हे असाच रूल चालू राहिल्यानंतर आपल्याकडे म्हणजे ऑलराऊंडर कोणी होणार नाही या गोष्टीमुळे. तर लक्ष ठेवा, जर फ्युचरमध्ये रूल बंद झाला पाहिजे, नकोच हा रूल. अर्शिन कुलकर्णी महाराष्ट्राचा प्लेयर आहे, नाशिकसाठी खेळतो, आमच्या MPL मध्ये खेळतो. ठीक आहे, अर्शिन कुलकर्णी छान आहे, लय मारतो वगैरे असं ऐकलं आहे. पण मग IPL मध्ये इनिंग काही दिसत नाही आहे, लय आशा राहते नाही का तो बॅटिंगला आणि अर्शिन मारणार, पण अर्शिन दादा आमचा खेळत नाही. ठीक आहे, आयुष बदोनी, छोटा पॅकेट बडा धमाका, हा साला कोणी कुठे दिसत नाही, कधी त्या दिवशी मारून जातो, हा लय मारतो तो. त्याने काहीतरी 150 रनाची इनिंग खेळली होती ते DPL राहते ना, दिल्ली प्रीमियर लीग, तिच्यात. मोहम्मद शमी बॉलर येऊन गेला आहे यांच्यामध्ये, लखनौ सुपर जायंटमध्ये, म्हणून ती बॉलिंग डायरेक्ट ताकदवान होऊन गेलेली अशी म्हणू शकतो आपण. आवेश खान द लेजेंड, मणिकरमन सिद्धार्थ असं काहीतरी नाव याचं वाटतं. भाई बॉलिंगला एक मस्त करतो, एक नंबर. साई किशोर आहे ना, साई किशोर हे एकाच अकॅडमीतले रे, तमिळनाडूचे प्लेयर आहे, लय जबरदस्त बॉलिंग करतात. हे तिथलाच पिच वगैरे माहीत राहतं ना, जबरदस्त बॉलिंग करतात. दिग्वेश सिंग, आम्ही पुन्हा एकदा फाईन पडणार, पण वाकणार पण नाही, झुकणार बी नाही. ठीक आहे, आकाश सिंग ठेवून घेतलेला आहे. प्रिन्स यादव, प्रिन्स भाईंची स्माईलच सांगते, त्या रिटर्न होऊन गेले. यांच्याकडे द ग्रेट ऑलराऊंडर, द गॉडचा प्लेयर आलेला आहे, गॉडचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, हा इकडे येऊन गेलेला आहे लखनौमध्ये. होपफुली त्याच्या करिअरला एक नवी, काय म्हणतात त्याला, एक नवा रस्ता वगैरे मिळाला पाहिजे आणि तो खेळला पाहिजे, हेच आशा आहे. त्यानंतर मयंक यादव इंजरीच्या बाहेर निघ भाऊ, तरच तुला म्हणजे ना नेक्स्ट टाइम रिटर्न करतील, नाहीतर तुला असंच राहून जाणार आहे तुझं. 2024 2002चा बर्थडे, अरे 2002चा बर्थडे तुझी. जाऊ द्या, जोक पार्ट काही म्हणायचं होतं मला, असो. चला बघू, आपण 2च मॅच खेळायला, इथं काही नाही, बॅटिंगच दाखवत आहे. ओके सॉरी, ठीक आहे. इथं 6 मॅच खेळलेला आहे, 121 बॉल टाकले, 185 रन दिले, 9 विकेट, 9च विकेट 6 मॅचमध्ये 9 विकेट, मूर्ख. ओके, 9 विकेट, 20चा ॲव्हरेज, बेस्ट बॉलिंग 3 विकेट, 14 रन, 13चा स्ट्राईक रेट आहे, 13चा स्ट्राईक रेट, ठीक आहे झाला ना, 4 ओव्हरीत 2 विकेट. भाऊ इंजरीपासून वाच, तुझा करिअर एकदम पीकवर राहील. मोहसिन खान थोडा थांबून येतो, पण समोरच्या टीमला एकदम मार्गावर लावून देतो. तर यांचं किती उरलेले आपण बघू, कोणाला वगैरे सोडलं यांनी. LNG स्क्वॉड, चला इथं बघू. शार्दुल ठाकूर यांनी ट्रेड करून दिलं आहे, हे बी दलिंदर झाले. हे ना कसं काय फ्रँचायझीला स्वतःला कळत नाही का, की शार्दुल ठाकूरची आपल्याला गरज आहे, का सोडून द्यावं. शर्फेन रदरफोर्ड ज्यांनी मागच्या सीझनमध्ये आपली जागा धरून ठेवली, त्याला का सोडून द्यावं, नाही कळत यार, का नाही का. हे आपल्याला म्हणजे आपण काही एवढे मोठे ॲनालायझर नाही का कोणत्याही याचे, पण मग ह्या कथा काही गोष्टी आपल्याला इथून समजत आहे, तिथं त्यांना समजत नसतील का, काय माहीत काय निर्णय घेतात. होपफुली त्यांच्या टीमच्या हितामध्ये असेल शार्दुल ठाकूरचा ट्रेड. डेव्हिड मिलर पण सोडून दिला आहे, फिनिशर. आर्यन जुयाल, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर CSK कडून घेतला आणि तिकडे जाऊन बी काही खेळवलं आणि हे शमार जोसेफ द ऑस्ट्रेलियाची मारणारा, आकाशदीपला सोडलेला. आकाशदीप तगडी प्राईज घेऊन जाणार आहे, रवी बिश्नोई तगडी प्राईज घेऊन जाणार आहे मित्रांनो. 6 स्लॉट उरले, 22 करोडांची पर्स उरलेली. मला आकाशदीप CSK मध्ये जाताना दिसतोय किंवा रवी बिश्नोई CSK मध्ये जाताना दिसतोय, बघू काय होतं. ओके, नेक्स्ट टीम. नेक्स्ट येतात दुनिया हिला देंगे मुंबई इंडियन्स.
5 टाईमचे चॅम्पियन्स यांचा कॅप्टन हार्दिक पांड्या. अजून काही ऑफिशियल नाही आलेलं आहे, पण मग हार्दिक पांड्याच असेल. चला मग बॅटरमध्ये बघू मित्रांनो. तर रोहित शर्मा पुन्हा एकदा नाही, रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रिटेन केले पुन्हा एकदा. ठीक आहे, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रिटेन केलं आहे. आय एम राईट. सूर्यकुमार यादव, सूर्यदादाकडे कॅप्टनशिप वाटतं ह्या सीझनला जाऊ शकते, बघूया. रॉबिन मिन्स झारखंडचा आणखी एक प्लेअर आहे जो ठेवून घेतलेला आहे यांनी पुन्हा एकदा, आणि हार्ड हिटर आहे, चांगलाच असेल. शर्फेन रदरफोर्डला ट्रेड करून आणले मुंबईने. एक वेस्ट इंडिज पॉवर हवेस, तर याला पण ट्रेड करून घेतला. रॅन रिकल्टन, साऊथ आफ्रिकेची पॉवर आणलेली आहे म्हणून विषयच येत नाही इकडं. रॅन रिकल्टन. टिळक वर्मा, काय यार इथं बोलण्यासारखं उरलं का रे काही मित्रांनो. रोहित शर्मा, येस बॉस येस. हार्दिक पांड्या, इथं सोडायचे विषयच येत नाही काही. म्हणजे कॅप्टन आहे, फोटो विटो पाहूनच समजू शकता समोरच्याची किती मारू शकता ते. नमनदीर, याला त्यांनी ते इमर्जिंग एशिया कपमध्ये पाठवलं आहे. अरे इमर्जिंग एशिया कपचा नाही हा सिनियर टीमचा प्लेअर आहे, लय मारेल हा, पाठवा तुम्ही फक्त. नमनदीर याचा काय प्रॉपर यूज नाही करत आहे, पण मग जिथं जातोय तिथं मारून येतोय हा. म्हणजे बसून जाता येत किंवा ठोकतोय, टॅलेंट आहे त्याचं म्हणू शकतो आपण. नेक्स्ट मिचेल सँटनरला पक्क धरून ठेवलं आहे. जसं कुणाल पांड्या धरला आहे ना, तसा मिचेल सँटनरला कधी सोडणार नाही आहे, म्हणून मग विषयच करू नका इथं. राज अंगद बावा, चान्स काही भेटणार नाही पुन्हा एकदा असं वाटतंय. लास्ट टाइम भेटला होता वाटतं. कॉर्बिन बॉश, याला भेटेल. नंतर विल जॅक्सला पण रिटेन करून घेतलं आहे मित्रांनो, आणि शार्दूल ठाकूर पण ट्रेड करून आणलेला आहे. ट्रेंट बोल्ट, नटबोल्ट पुन्हा एकदा रिटेन करून घेतला. अरे प्लेअर आले ना, सोडायचे काम करत नाही हे फ्रँचाईज. एकदा जे यांना कळलं ना टीम पक्की होत चालली. पण तुम्हाला असा जराशा वाईब्स नाही येते का मुंबई त्यांची 2020चा जो कोर आहे ना तो परत आणायचा प्रयत्न करते? तुम्ही त्याच्यामधून बघून घ्या एकदा. रोहित शर्मा आहे, सूर्यकुमार यादव आहे, नंतर हार्दिक पांड्या आहे. ठीक आहे, किती झाले? 1 2 3, नंतर ट्रेंट बोल्ट आहे 4, बुमराह 5 आहे. असं वाटत नाही का थोडंसं? आणि एक आलं होतं की राहुल 4साठी पण जाते. खरंच म्हणजे मुंबई एक अनएक्सपेक्टेड काही गोष्ट करते का मुंबई? जे ट्रेडमध्ये वगैरे असं वाटतंय की मुंबई IPL गाजवून जाणार. हे लक्षणं मुंबई अशी नाही का, ट्रेड अशी खप्पाखप एवढे ट्रेड करणं जरा आहे ना, काहीतरी डाळ आहे ना थोडी भाजलेली आहे का, डाळ पूर्ण शिजलेली नाही आहे का, डाळ जास्त शिजून चालली आहे, काय होतंय हे काही लवकर समजत नाही बरं. कारण मुंबईनी विचार करा, बाकीचे फक्त विचार करताय ट्रेड करायचा, अफवा पसरताय, मुंबई ट्रेड करून घेऊन चालली आहे, आणि मुंबईच्या ह्या गोष्टी कुठेच कोणाला समजत पण नाही आहे. थोडा विचार करा, मुंबई खेळून चालली मित्रांनो. मयंक मार्कंडे, तुम्हाला कालच्याच लाईव्हमध्ये सांगितलं, मयंक मार्कंडे यांनी रिटेन करून आणलेलं आहे इकडं, ट्रेड करून आणलं आहे. दीपक चहारला वाटलं नव्हतं रिटर्न करतील, पण करून टाकलं. दीपक चहार पण रिटर्न करून टाकला. अश्विनी कुमार यांच्यासाठी लास्ट सीझन भारी गेलेला होता. रघु शर्मा पण केलेला आहे भाऊ. अल्ला गफनजार लास्ट सीझनला इंजर्ड होता, याच्या जागेवर यांनी आणला होता. कोण होता तो? अफगाणिस्तानचा, काय नाव त्याचं स्पिनर अफगाणिस्तानचा, तर तो ठीक आहे, तो होता एक कोणतरी. नंतर जसप्रीत बुमराह ठेवून घेतलेला आहे. ठीक आहे नाही का, जसप्रीत बुमराह ठेवलेला आहे, बरीच मोठी गोष्ट ही नाही का. जसप्रीत बुमराह ऑप्शनला गेला असता तर म्हणजे मुंबईने किती प्रयत्न केले असते ना की नसता राहिला तो. ठीक आहे. मुजीबुर रहमान, येस मुजीबुर रहमान
ओके. मुजीबुर रेहमान ऑप्शनमध्ये भेटला नसता. जसप्रीत बुमराह पुन्हा. जोक्स अपार्ट. चला मुंबईने कोणाला रिलीज केलं हे एकदा जस्ट लिस्ट चेक करून घेऊ मित्रांनो. मुंबईने रिलीज केलेली लिस्ट. ओके. तर सत्यनारायण राजू लास्ट टाइम चान्स भेटला होता वाटतं, सोडून दिलेला आहे. रिश टॉपली ठीक आहे, सोडला. KL श्रीजित, करण शर्मा स्पिनर लागत होता तर तुम्ही करण शर्मा का सोडला? मयंक मार्कंडे का घेऊन आले? मयंक मार्कंडेकडे करण शर्मापेक्षा जास्त स्किल्स आहे. अरे यार, करण शर्मा ठीक आहे. चला, करण शर्माने ते आरसीबीलाच ना मॅच जिंकवलेली होती आरसीबीला, की मिचेल स्टार्कला छक्के मारले होते. मिचेल स्टार्कला पण ती मॅच हारली होती आरसीबी, पण तिथं मिचेल स्टार्कला छक्के मारून ती मॅच ओढली होती त्यांनी. पण जाऊ द्या. चला बघू. बेव्हन जॅकॉब्स, अरे हा लय मारणार होता रे, हा याचा भाऊ होता वाटतं. मला नाव आठवत नाही. हा कोणाचा तरी भाऊ येते, मे बी जॅकॉब्स ना, काय माहिती. अरे कोणाचा तरी भाऊ या, आठवला ना मी नक्की सांगेल तुम्हाला. मुजीबुर रेहमान रिलीज करून दिला तो. लिझार्ड विल्यम्स, नंतर विघ्नेश पुथूर. अरे विघ्नेश पुथूर कसं काय रिलीज केला? तुम्ही तर याला बनवला होता ना, आत्ताशी तर बनवत होते, तेवढाच सोडून दिला. अर्जुन तेंडुलकर फायनली ट्रेड होऊन गेला, दुसऱ्या टीममध्ये चालला गेलेला आहे. तर मुंबईकडे फक्त 2.75 करोड पर्स उरलेली आहे आणि त्यांचे 5 स्लॉट उरलेले. तर बघू नक्की काय काय होतं. काही एवढं उरलेले नाही पर्स, पण मग तरी बी मुंबई खेळून जाणार ते बी ठीक आहे. चला नेक्स्ट टीम पंजाबचे किंग्स, सरपंचचे किंग्स पण म्हणू शकतो आपण. श्रेयस अय्यर कॅप्टन, द कॅप्टन. तर द धाकड कॅप्टन आहे. पुन्हा एकदा ते काय म्हणतात, प्रॉमिसिंग हे देऊ शकतात श्रेयस अय्यर. एक कॅप्टनशिपचा एक अनोखा नजारा दाखवू शकतात. बुमराच्या यॉर्करला अनबिलिव्हेबल शॉट दाखवला होता तो यॉर्करच्या बॉलला, बरोबर ठीक आहे, बरोबर सांगतोय मी मे बी ठीक आहे. नेहल वडेरा पण रिटर्न करून घेतला आहे. विष्णू विनोद नाही माहिती, त्याची बॅटिंग बघितलेलीच नाही अजून. हार्नूर पन्नू नाही भाऊ, तुझी पण नाही बघितली. प्याला अविनाश नाही. प्रियप सिमरन द अंडररेटेड आहे, छान खेळतो, चान्स नाही भेटत यार अजून थोडा नाही का. एकदम तुमचा PR टीम वाढवा, काय वाढवायचं ते वाढवा बाई, वर जायचं असेल तर. शशांक सिंगनी ते काय म्हणतात त्याला, कमिटमेंट देऊन ठेवली आहे आणि एक बोल्ड स्टेटमेंट म्हणता ना, तसं बोल्ड स्टेटमेंट देऊन ठेवलेले शशांक सिंगनी, की मी ह्या IPL नाही, मी T20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी फिनिशिंग रोल देणार आहे. फिनिशिंग रोल कसं काय देऊ शकतो? मी तो क्वेश्चनमध्ये पडलो होतो, की जर आता ऑक्शन आहे, सॉरी IPL आहे, ती IPL आपली नाही म्हटलं तरी बी किती चालू होते, ती मार्च एप्रिलला चालू होईल. आणि तुमचा T20 वर्ल्ड कप कधी आहे? फेब्रुवारी मार्चमध्ये. कुठं लॉजिक बसतंय भावा? आणि जिथं आता रिंकू सिंगला चान्स भेटायचे वांदे उरायले रे, तू थोडासा दूर आहेस. आणि शशांकबद्दल बोलणं काहीच नाही माझं म्हणणं, शशांक खूप भारी आहे, पण मला तिथं आशुतोष हवा अजून. मार्कस स्टॉइनिसला पण रिटर्न करून घेतलं, चान्स देत नाही पण तरी बी रिटर्न करून ठेवायचं, आम्हाला सोडायचं नाही आहे. हरप्रीत ब्रार पट्टे. मार्को जॉन्सन पण ठेवून घेतलेला आहे. अजमतुल्ला उमरजाई पण ठेवून घेतला आहे. प्रियांश आर्या ओपनर, मुशीर खान पण रिटर्न, सुयांश शेगडे बी रिटर्न, मिच ओवन पण रिटर्न, अर्शदीप सिंग पण रिटर्न, युजवेंद्र चहल रिटर्न, वैशाख कुमार, यश ठाकूर आणि झेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन. अरे यांनी टीम ना डायरेक्ट एकदम ओजी टीम आहे, ओजी. जरा बघतायत का बॅटिंग थोडीशी, म्हणजे थोडी आहे, इतकी बी नाही म्हणतो मी, थोडी कमी दिसते. जरा बघा बॅटिंगमध्ये हा मिच ओवन, आमच्या याच्यात भाषेत म्हणता नाही, एकदम म्हणजे खडा म्हणतात ना, खडा, तसा खडा आहे हा पुरा एकदम मिच ओवन. नंतर हा मार्कस स्टॉइनिस, ज्या दिवशी यांचे दिवस राहिले ना हे ऑस्ट्रेलियनचे, नाही ठेवत रे समोरच्या टीमची काही. मार्को जॉन्सन कमी नका समजूला. प्रियांश आर्या दिल्ली,
नंतर इथं सरपंच साहेब आहे, अजून नेहल वडेरा रे, शशांक सिंग, प्रभ सिमरन. ही टीम आहे का मजा की. बॉलिंग बघून घ्या. अर्शदीप, चहल, वैशाख विजय कुमार, यश ठाकूर, झेवियर बार्टलेट, हे सगळं जाऊ द्या. लॉकी फर्ग्युसनचा तुम्हाला रेकॉर्ड माहीत नसेल, वर्ल्ड कपचा रेकॉर्ड आहे. एक बी रन न देता 3 विकेट काहीतरी नावावर आहे त्याच्या. भाई टीम आहे कडक आहे, जमलं भाई यांना. आता यांची रिलीज केलेली लिस्ट काही जास्त नसेल, पण तरी एकदा चेक करणं आपलं काम आहे. हायेस्ट पर्स, लोएस्ट पर्स त्यांचेच नाव होते. बोल वाटलंच ना मला. चला, यांनी फक्त मॅक्सवेल टुल्ल्याला सोडून दिलं. जॉश इंग्लिश हा अवेलेबल नाही म्हणून सोडून दिलेला आहे. सगळ्या मॅचेस खेळणार नाही हे रिकी पॉन्टिंगला माहिती आहे म्हणून त्यांनी त्याला सोडून दिलं. ग्लेन मॅक्सवेल ठेवला असता, पण मग त्याला बी माहिती हा टुल्ला आहे साधा. ठीक आहे. ॲरॉन हार्डी पण सोडून दिला. कुलदीप सेन, प्रवीण दुबे भाई खेळ गए बरं, सच में खेळ गए. पटलं मला यांचं, याला म्हणतात भाई. नंतर नेक्स्ट टीम राजस्थान के रजवाड़ो, तयार हो जाओ. शुभम दुबे रिटर्न केला. वैभव सूर्यवंशी यांचा ओपनर डेव्हन फरेरा दिल्लीकडनं यांनी ट्रेड करून आणलेला आहे. हा डेव्हन फरेरा ती कोणती साऊथ आफ्रिकेची SA-20 तिच्यामध्ये लय खतरनाक खेळतो हा. ऑलराऊंडर येतो हा, पण इथं विकेट किपर पण म्हटलंय वाटतं. बॉलिंग पण करतो माझ्या अंदाजे. आता विकेट किपर म्हटले काय माहीत. लोहान डी प्रिटोरियस 19 वर्षाचं पोरग हे. पोट्ट्या दिसतो 19 पण दिसत नाही 19चा. शिमरन हेटमायर पुन्हा एकदा रिटर्न करून घेतलाय. यशस्वी जयस्वाल, जयस्वाल जी कैप्टनशिप के लिए रेडी रह जाओ. ध्रुव जुरेल आप भी कैप्टनशिप के लिए रेडी हो जाओ. आणि रियान पराग माझीच कॅप्टनशिप आहे. काय माहीत कोणते जाते. युद्धवीर सिंग, रवींद्र जडेजा, सॅम करन. चेन्नईवाल्यांनो तुमचा थालापॅथी काय म्हणतात चेन्नईच्या भाषेत मला नाही जमणार, पण तुमचा थालापॅथी जर तुमचा आणि तो काय सिंगम असं काहीतरी म्हणतात वाटतं, तर तुमचे दोघं जण राजस्थानच्या जर्सीमध्ये येऊन गेलेत ऑफिशियली. नंतर जोफ्रा आर्चर, द ग्रेट तुषार देशपांडे, पेना मफाका, संदीप शर्मा, नांद्रे बर्गर. फास्ट बॉलिंगचा पुरा कोर सांभाळून ठेवला आहे. सॅम करन अजून त्याच्यात ॲड होऊन गेला. जडेजाची बॉलिंग, यांना फक्त एक स्पिन बॉलर शोधायचा आता, जो की हा उतरलेला आहे आणि ऑप्शनमध्ये रवी बिश्नोई. तो जरी घेऊन टाकला तरी खूप आहे. यांचं पधारो मारेस बघून घ्या फोटो. चेन्नईवाल्यांनो गेला तुमचा जडेजा तिकडे, थोडासा दुःख मना लो, जाने दो, चला गया वो चला गया जो है उसमें. हां, जे आहे त्याच्यात आनंद म्हणा. संजू पण सोडला, नितीश पण सोडला. ठीक आहे, संजू नितीश दोघं ट्रेड करून दिले, काय म्हणायचं ते म्हणा. वनिंदो हसरंगा सोडून दिला यांनी. महेश दीक्षित कारण की जागा बनत नव्हती. फजल फारुकी पण सोडून दिला. आकाश मडवाल, मला मडवालची बॉलिंग आवडते. रोहित शर्माच्या अंडर खूप मस्त बॉलिंग करायचा पोऱ्या. नंतर कुमार कार्तिकेय पण सोडून दिला. कुणाल सिंग राठोड आणि अशोक शर्मा, मला वाटलं अशोक दिंडा आला इथं. तर यांची पर्स 9 जागा भरायची आहे आणि 16 करोड यांची पर्स उरलेली आहे. जागा काही पूर्ण भरताना दिसत नाही मला त्यांना गरज आहे ना थोडा एक मिडल ऑर्डरमध्ये एक सांभाळणारा प्लेअर पाहिजे. बाकी यांची पूर्ण टीम भरली आहे. एक स्पिनरची गरज आहे आणि अजून एक स्पिनरची गरज थोडीशी. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर बघायची का सोडून द्यायची. RRचा कॅप्टन कोण राहील असं ना. RRचा कॅप्टन आहे ना, म्हणजे एक एवढी टीम बघून मी सांगतो आता. दोन गोष्टीनुसार सांगतो, ठीक आहे. एक मॅनेजमेंटच्या हिशोबाने सांगतो आणि एक आपल्या हिशोबाने सांगतो की कोण राहिलं पाहिजे. एक लॉजिकली विचार केला तर RRच्या मॅनेजमेंटचा विचार केला तर त्यांना रियान पराग करायचं आहे कॅप्टन.
जरी म्हणतायत की यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेलला कॅप्टन करू शकतात, पण रियान पराग हा सोपा नाही, याला कॅप्टन करणार. जर यांनाच दोघांना कॅप्टन आतापर्यंत करायचं होतं तर मग रियान परागला का कॅप्टन केलं मागचे 2 सीझनपासून? का रियान परागच्या बातम्या उठत होत्या? भाऊ हे थोडंसं लॉजिक आहे की रियान परागलाच कॅप्टन करणार इकडं, ठीक आहे. पण मग एक येतो, आता हे दोघं डिझर्व करणारे प्लेयर आहे. जुरेलचं तर थोडं कमी म्हणतो मी, जयस्वालचं का म्हणतोय की थोडं कन्सिस्टंट खेळतोय वगैरे या गोष्टी, ठीक आहे. कन्सिस्टंटली खेळतोय म्हणून मग वाटतंय की जयस्वाल राहू शकतो. पण मग जयस्वालला नाही ठेवणार की ते ॲबिलिटी लागते रे. कॅप्टनशिप म्हणजे देऊन दिली होऊन गेली नाही, तुमच्याकडे त्या गोष्टी थोड्याशा इनबिल्ड लागतात आणि तुमचं नेचर पण त्या गोष्टीमध्ये लागतं थोडंसं. असा बघून तरी फील वाटतो रे, फील यायला पाहिजे थोडासा नाही का कॅप्टनशिपचा. तसा मला परागचा वाटतो भैया. पराग पूर्ण ओरामध्ये उतरतो नाही का एक, तो ठीक आहे अलग ओरा आहे हो, पण आता इथं खरं कॅप्टन आहे ना, म्हणजे जर म्हटलं ना तर जडेजा राहायला पाहिजे. जडेजा यासाठी की पूर्ण टीम तो एक सीझन आहे ना, म्हणजे आता यांची टीम आहे ना पूर्ण विखुरलेली ना तशी होऊन गेलेली. यांच्यात ना कोणी सिनियर उरलेलं आहे जुनं, असं काही जुनं म्हणशाल ना तर त्यांना स्वतःला काय म्हणतील, रियान पराग म्हणाल मी 2019 पासून खेळतोय, मी सिनियर झालो या टीममध्ये. शेमबूड म्हणा, तू सिनियर विनर नाही आहे पण मग तुला ठेवून दिलेलं आहे, ठीक आहे. पण मी म्हणतो इथं ही टीम सांभाळण्यासाठी प्लेअर लागेल, जो रवींद्र जडेजा पूर्ण टीम सांभाळू शकते गोष्ट संजू नंतर. तर ती एवढा सीझन तरी जडेजाच पाहिजे, एक्सपिरियन्स आहे या गोष्टी बरोबर आहे, एक्सपिरियन्स पण खूप आहे. एक सीझन का होईना जडेजाकडे दिली पाहिजे. त्याच्या अंडरमध्ये तुम्हाला पुढच्या सीझनला ज्याला उतरवायचं ना कॅप्टन, त्याला व्हाईस कॅप्टन द्या आणि त्याच्यानुसार चालू द्या या गोष्टी सर्व. जर तुम्हाला तो यशस्वी पाहिजे तर यशस्वी ठेवा, काही नाही. जेव्हा तुम्ही त्याला उतरवशाल तेव्हाच कॅप्टनशिप समजणार आहे. तुम्हाला 2-3 सीझन तर फ्लॉप खावेच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. नंतर ध्रुव जुरेलला उतरायचं ध्रुव जुरेल करा, रियान परागला द्यायचं रियान परागला द्या. पण एक गोष्ट राहते की तुम्ही जर जडेजाला कॅप्टनशिप दिली तर नेक्स्ट सीझनला मी गॅरंटेड देतो ह्या तिघांपैकी 2 प्लेयर तर आरामात उडवून जाणार आहे, आरामात टीम सोडून देतील. कारण की कॅप्टनशिप म्हणजे त्यांना असं वाटतंय नाही का, ते थोडीशी जरी अफवा उठली ना की तुला कॅप्टनशिप भेटणार आहे, अरे ते आशा लागून जाते नाही का, मला कॅप्टनशिप आहे मला कॅप्टनशिप आहे, असं नाही चालत भाऊ. तर जडेजा राहिला पाहिजे कॅप्टन. बघू RCBचे बघू, तसं RCBचं बघण्यासारखं काहीच नाही आहे तुम्हाला सांगतो मी मित्रांनो. म्हणायला फक्त RCBचा स्क्वॉड बघायला आपण, पण मग RCBची ना पूर्ण टीम भरलेली यार. मला ते एकच टीम आहे की जी म्हणजे पूर्णपणे नाही का एकदम वेल सेटल आहे अशी म्हणू शकतो आपण. रजत पाटीदार म्हणजे पुन्हा दुसरी ट्रॉफी सलग घेताना दिसते मला RCB. रजत पाटीदार कॅप्टन, देवदत्त पाडिक्कल, विराट किंग, फिल सॉल्ट ठेवून घेतलाय, जितेश शर्मा ठेवून घेतलाय. टॉप 5 इथं दिसतंय का तुम्हाला सलग? टॉप 5 डायरेक्ट. विचार करा ना, फिल सॉल्ट विराट कोहली ओपनिंग, देवदत्त पाडिक्कल ॲट 3, ॲट 4 रजत पाटीदार, ॲट 5 जितेश शर्मा, ॲट 6 रोमारियो शेफर्ड, ॲट 7 कुणाल पांड्या. टीम डेव्हिड तर सोडूनच दिला अजून. वेट मित्रांनो, सॉल्ट झाला शेफर्ड झाला. कोणाला बाहेर काढशाल? पाडिक्कल काढून टाकतो, मला पाडिक्कल नको, चला सोडून दिला मी पाडिक्कल. विराट आणि सॉल्टची ओपनिंग 1, 2, 3. 4ला मी उतरवला जितेश, 5ला मी उतरवला टीम डेव्हिड, 6ला उतरवला रोमारियो, 7ला उतरवला कुणाल, 8ला उतरवला मी डायरेक्ट बॉलिंग सांगतो, 8ला जॉश हेझल, नंतर 9ला भुवनेश्वर, 10ला सुयश आणि 11ला यश दयाल. बाई टीम एक मजा की, जे पूर्ण तोडफोड आहे यार, तोडफोड. तोंड बघा यांचे तोंड भाई, सगळे मारायच्या मूडमध्ये मारायच्या.
ते बायसेप तर बघा, पक्के मारायच्या मूडमध्ये ना हे दोघं तर भाई. एकदम RCB एकदम भाई घाम फुटला नाही का समोरच्या टीमला. पुन्हा एकदा जॉश हेझलवूड यार, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषार नाही रे यार. RCB पुन्हा एकदा मला टॉप 4 मध्ये कन्फर्म लिस्टमध्ये लिहून घ्या. RCB आणि पंजाब पुन्हा लिहून घ्या. पंजाबचा फक्त याच्यावर डिपेंड करतो फॉर्म श्रेयस अय्यरवर, नाही पंजाब हागायला बी कमी करणार नाही पुन्हा. पण मग RCBचं नाही सांगत मी, RCB कन्फर्म सांगतो मी. सॉरी पंजाबचाच बोलला मी, सॉरी गाईज, मला RCBचा कॉलेजचा होता. RCBची टीम RCB नम्माऊरू बेंगलुरू. येस RCBने बघा बरा सोडलेले प्लेयर पण बघून घ्या थोडेसे. कोणते प्लेयर सोडले. स्वस्तिक चिकारा, विराट कोहलीचा एकदम मोठा फॅन. मयंक अग्रवाल माहितीच होतं सुटू शकतो. टीम सायफर्ट, अरे ज्याला माहीत नसेल ना थोड्याशा मागच्या मॅचेस बघून घ्या. टीम सायफर्ट काय ही चीज आहे, लई मारतो तो बी. टीम सायफर्ट झाला, नंतर झाला लायम लिव्हिंगस्टोन. अरे हा पुरा काय म्हणतात त्याला, खैस आहे खैस. इतके दूर छक्के मारतो भाई हा माणूस, म्हणजे तो बॉलला सुद्धा नाही का म्हणजे यायला फाटते परत की येऊ का नको मी परत येऊन, लय मारतो तो बी. मनोज भडांगे काय माहित नाही. लुंगी एनगिडी ठीक आहे, बॉल काही मला पहिल्यापासून मी पटत नव्हता, येऊन नुसता धड धम धम बॉल निष्क्या. ब्लेसिंग मुजरबा आणि मोहित राठी. इथं फक्त दुःख टीम सायफर्टचं लायम लिव्हिंगस्टोनचं होतं आणि स्वस्तिक चिकाराचं थोडंसं होतंय. विराट कोहलीचं पाण्याच्या बॉटलींचं कोण बघल. 16 करोड उरले, 8 जागा भरायची आहे. ही 8 जागा भरायसारखी टीम आहे का यार, तशी तर गरज नाही आहे. पण आता बघू. एक लास्ट टीम उरलेली आहे जे की सायलेन्सरची टीम आहे. ही सायलेन्सर बघा, सायलेन्सरच्या टीममध्ये ईशान किशन, अंकित वर्मा. अरे लास्ट सीझनला बाईचं नाव माहीत नव्हतं आणि बाईने पूर्ण आता नावच पाठ करून टाकले. अंकित वर्मा म्हणजे ड्रीम 11 हरवून टाकली ती भाऊनी मला. अंकित वर्मा, समरन रविचंद्रन, नंतर हेनरिच क्लासेनला पुन्हा रिटर्न करून घेतलं. वाटलं होतं सोडतील वगैरे. ट्रेविस टोलला, हे तू झोप रे, तू नको दिसू. हर्षल पटेल येस, ऑलराऊंडर लिस्टमध्ये. कमिंडो मेंडिस दोन्ही हाताने बॉलिंग करतोय पोरग. हर्ष दुबे ठेवून घेतलाय. ब्रायडन कार्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी बी ठेवलाय. आणि पॅट कमिन्स, जिशान अन्सारी ठीक ठाक रे. तुम्ही राहुल चहर सोडला आणि जिशान अन्सारी ठेवला. TV विकला आणि रिमोट ठेवला. जयदेव उनादकट आणि ईशान मलिंगा. यामध्ये ना यांची बी टीम पुरेपूर पॅक आहे, जरा बघून घ्या. ट्रेविस टोलला अभिषेक, ॲट 3 तुम्ही ईशान किशन, ॲट 4 तुमचा नितीश येतो, ॲट 5ला तुम्ही उतरवू शकता हेनरिच क्लासेन, ॲट 6 तुमच्याकडे ऑलराऊंडर हवा आहे तुम्हाला, ऑलराऊंडर अंकित वर्मा. ॲट 6 बोललो ना मी, हां ॲट 6 झाला. 7 तुम्ही उतरवू शकता कमिंडो मेंडिस, हा बी ऑलराऊंड आहे. ॲट 7 झाला. ॲट 8 हर्षल पटेल, ॲट 9 पॅट कमिन्स, ॲट 10 जयदेव उनाडकर, ॲट 11 जिशान अन्सारी. संपली टीम, गरज नाही यांना बी, पक्के भरून ठेवलं. एकदम चालाक ब्रो असं म्हणतो ना आपण, चालाक. कोणाला सोडलं आहे. ॲडम झॅम्पा सोडून दिलेला आहे त्यांचाच कॅप्टन असताना, ठीक आहे. नंतर राहुल चहर पण सोडून दिला. राहुल चहर मला असं वाटतं हे सोडला नाही आहे, सोडून घेतला आहे मुंबईने. मुंबई राहुल चहरला टीममध्ये घेऊन जाणार आहे. वेआन मुल्लर सोडून दिला आहे, अभिनव मनोहर सोडून दिला, अथर्व तायडे महाराष्ट्राचा सोडून दिलेला आहे, सचिन बेबी, सिमरजित सिंग लई भारी बॉलर आहे. मोहम्मद शमी ट्रेड होऊन गेलेला आहे. इफ आंद्रे रसल, एक कमेंट टाकली आहे का भाऊनी, इफ आंद्रे रसल जॉईन पार्टी. तुला म्हणजे काय समोरच्या टीमची पुरे तोडायचीच आहे का?
तर मग मित्रांनो हे सर्व असं काही होतं. तर यामध्ये बिग नेम्स, बिग नेम्स हे बघा. बिग नेम्स कोणकोणते? डेव्हिड मिलर माझ्या अंदाजे 5-6 करोड, जास्त नाही. मतीशा पतिराणा 13-14 करोड, 14 करोडपेक्षा जास्तच धरून चला. आंद्रे रसल 16 करोड प्लस, 16 करोड ऑलमोस्ट. ग्लेन मॅक्सवेल 7 to 8 करोड. फॅब डुप्लेसी 4 करोड, 3 करोड, 4 करोड किंवा अनसोल्ड. नंतर लिव्हिंगस्टोन जाईल 5 to 6. CSKचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडच राहणार आहे. देखा काय, इधर डायरेक्ट बॅनरच चेंज हो गया. इधर संजू येऊन गेला. संजू इथं ऋतुराजचा फोटो नाही मित्रांनो. सगळे कॅप्टन्स ठेवलेले इथं. भाई क्रिकेट गलीवाले पण काय करतात नाही का, म्हणजे उगाच त्यांना माहिती इथं ऋतुराज ठेवलेले नाही. ऋतुराजच्या नावाच्या कमेंट येतील, खेळून जातात रे. रिलीज, अरे यार हा ना, स्वस्तिक चिकारा रिलीज करून दिला यार. चला मित्रांनो, मग आजचा असा ओव्हरऑल होता. बराच लेट झाला मित्रांनो, 1 तासाच्या वर झालेली व्हिडिओ. यूट्यूबला जाऊन लाईव्ह व्हिडिओ प्लीज जी शेअर करतो ती लाईक वगैरे करून घ्या. थोडासा वॉच टाईम वगैरे वाढवून द्या. सपोर्ट करत राहा. मला तिकडं पण लाईव्ह जायचं आहे. इकडं लावला तुम्ही काही सपोर्ट करत नाही, पण मग काही नाही, माहिती तुम्ही करशाल, वेळ नसतो वगैरे सगळ्या गोष्टी. पण व्हिडिओ बघत चला, ठीक आहे. काळजी घ्या सर्वांनी. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट गाईज.